नमस्कार, मी कोमल. तर आज आपण फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर वाटाणा आणि फ्लॉवरची भाजी बनवण्यासाठी इथं मी फ्लॉवर आणि वाटाणा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि छोट्या कढईमध्ये गरम पाणी करून वाटाणा आणि फ्लॉवर उकळण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, म्हणजे फ्लॉवरमध्ये काही घाण वगैरे असेल तर त्या हळदीच्या पाण्याने निघून जाते. त्यासाठी मी एक 3-4 मिनिटे फ्लॉवर आणि वाटाणा ह्या गरम पाण्यामध्ये उकळवून घेणार आहे. सोपी रेसिपी आहे आजची, पण लहान मुलांना डब्याला वगैरे देण्यासाठी अशा पद्धतीनं फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी बनवायची, म्हणजे मुलंसुद्धा आवडीनं खातात. तर 3-4 मिनिटे मी फ्लॉवर छान असा पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे, वाटाणा आणि फ्लॉवर. तर आता आपण भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे व्यवस्थित. आता मी तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं सुरुवातीला. तर तेलसुद्धा व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर मी सुरुवातीला तेलामध्ये मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. आता जिरे टाकून घेते मी. तर इथं मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, तो कांदा सुरुवातीला टाकून घेते. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती सुद्धा टाकून घेते फोडणीमध्ये. कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा, मऊ होईपर्यंत भाजायचा आहे, खूप जास्त करपवायचा वगैरे नाही. मला अशा पद्धतीनं फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी खूप आवडते, छान लागते खायला खूप अशी. आणि मुलांना टिफिनला वगैरे जरी दिली अशा पद्धतीनं भाजी बनवून तरीसुद्धा मुलं आवडीनं खातात. काही मुलांना फ्लॉवर वगैरे आवडत नाही. तर हे बघा, व्यवस्थित कांदा मी सुरुवातीला भाजून घेते. तर कांदा सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे. तर आता मी इथं एक छोटावाला टोमॅटो घेतलेला आहे कट करून, तो टाकून घेणार आहे. टोमॅटो सुद्धा व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. टोमॅटो छान असा भाजून घ्यायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा मी 2-3 मिनिटे तेलामध्ये भाजून घेतलेला आहे. छान असा मऊ झालेला आहे टोमॅटो. तर आता याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहे मी. तर सुरुवातीला मी 1 चमचा खोबऱ्याचं कूट टाकते. थोडीशी हळद, थोडंसं धनेपूड टाकते मी, जिरेपूड. सुरुवातीला हे मसाले मिक्स करून घेते आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी टाकणार आहे. तर 1 चमचाभर मी टाकते. हे बघा, तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं. 1 मिनिटभर फक्त मी हे मसाले असेच कांदा आणि टोमॅटो सोबत भाजून घेते. तर थोडंसं पाणी टाकून सुरुवातीला हे मसाले मी शिजवून घेणार आहे, म्हणजे छान असा कट येतो मसाल्याला.
तर पाणी टाकून हा मसाला मी शिजण्यासाठी ठेवलेला आहे. तर आता चवीनुसार मीठ टाकून घेते थोडंसं आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा किती छान असं ह्या मसाल्याला असं तेल सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घेतला की मसाला करपतसुद्धा नाही आणि भाजीला छान असं थोडंसं तेलसुद्धा सुटलेलं दिसतं. तर आता याच्यामध्ये मी हे फ्लॉवर आणि वाटाणा टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर किती छान दिसते भाजी, तुम्ही बघू शकताय. शेंगदाण्याचं कूट ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं कूट टाकलं तरी चालतं किंवा नाही टाकलं तरी अशीच ही छान लागते भाजी खायला. तर मी अगदी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे कारण की मला कूट आवडतं भाजीमध्ये. तर 2 चमचे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे आणि परत ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 2-3 मिनिटं ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे म्हणजे मसाले वगैरे छान असे फ्लॉवर आणि वाटाण्यामध्ये मिक्स होतील. हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकून घेते वरून आणि मिक्स करून घेते व्यवस्थित. तर माझी फेवरेट आहे ही फ्लॉवर आणि वाटाण्याची भाजी. अशा पद्धतीने बनवली तर मला खूप आवडते. तर 2-3 मिनिटे ही भाजी मी अशीच शिजवून घेणार आहे. तर हे बघा तयार आहे वाटाणा आणि फ्लॉवरची भाजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.